तुम्हाला जर अशा प्रकारे जर लिंक आलेली नसेल किंवा मग तुम्हाला मेसेज आलेला नसेल आणि ते चेक करायचं असेल, तरी पण तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअरला जायचं आहे आणि तुम्हाला कुसुम बेनिफिशरी असं सर्च करायचं आहे. एखाद्याला मेसेज आला किंवा मग आपल्या त्रुटी आहेत का काय हे जर चेक करायचं आहे, हे आपल्याला ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि ह्या ठिकाणी बघा मी आता ओपन करून घेतोय. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा नेक्स्ट करायचं आहे. ह्या ठिकाणी बघा वाईल युजिंग दिस ॲप इथं ॲलो करायचं आहे. त्याच्यानंतर इथं टिक मार्क करायचं आहे आणि इथं आपल्याला मोबाईल नंबर टाकून आणि इथं बनायचं इथं केल्यानंतर OTP येणार आहे. तर ह्या ठिकाणी मी आता OTP टाकून घेतोय. तर ह्या ठिकाणी बघा आता ह्या ठिकाणी बघा OTP टाकून घेतोय आणि व्हेरीफाय OTP. त्याच्यानंतर बघा पूर्ण डिटेल पूर्ण येणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम वरती बघा इंग्लिश आणि मराठी, तर ह्या ठिकाणी मराठीवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अर्जदार तपशील, तर ह्या ठिकाणी बघा लाभार्थ्याचा तपशील पूर्ण येणार आहे. ह्या ठिकाणी बघा नाव, अर्ज क्रमांक, मोबाईल क्रमांक, पत्ता, आधार क्रमांक, जात प्रवर्ग, पम क्षमता आणि देय रक्कम हे पूर्ण येणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम स्वयंसर्वेक्षण म्हणजे शेतातला सर्वे करावा लागतोय, फोटो वगैरे काढावा लागतात. तर त्या ठिकाणी बघा आपल्याला सर्वप्रथम स्वयंसर्वेक्षण हे जो ऑप्शन आहे ते इंग्लिशमध्ये सेल्फ सर्वे असा ऑप्शन आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी आता स्वयंसर्वेक्षण याच्यावर क्लिक करतोय. तर ह्या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे, नेटवर्क उपलब्ध आहे, नेटवर्क उपलब्ध आहे का? तर ह्या ठिकाणी बघा आपल्याला होय करायचं आहे. त्या ठिकाणी बघा जे नेटवर्क असेल ते निवडून घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. त्याच्यानंतर बघा मी यापूर्वी अटल मुख्यमंत्री सौर पंप योजना, महाऊर्जा, मेळा, कुसुम योजना अंतर्गत लाभ घेतलेला आहे का? ह्या ठिकाणी बघा नाही करायचं आहे. त्याच्यानंतर बघा तुमचा सिंचन स्रोत बोरवेल असल्यामुळं आता ह्या ठिकाणी माझं बोरवेल दाखवत आहे, तर ह्या ठिकाणी बघा होय करतोय. त्याच्यानंतर बघा खाली चौथा प्रश्न आहे, तुमच्या नावावर वीज कनेक्शन आहे का? तर ह्या ठिकाणी बघा तुमचं वीज कनेक्शन नसलं पाहिजे, तर ह्या ठिकाणी आपल्याला नाही करायचं आहे. त्याच्यानंतर बघा अपलोड साईट फोटोज, तर ह्या ठिकाणी बघा सिंचन स्रोतासह लाभार्थीचा फोटो. तर ह्या ठिकाणी बघा लाभार्थीला आपल्याला काय करायचं आहे, बोरच्या बाजूला उभा करायचा आहे आणि फोटो काढायचा आहे. तर ह्या ठिकाणी बघा एक डेमो म्हणून हा व्हिडिओ काढतोय. तर ह्या ठिकाणी बघा ते बोरमध्ये कोणतीही मोटर वगैरे नसली पाहिजे, ते पूर्ण ओपन पाहिजे. त्याच्यानंतर बघा दुसरा फोटो सिंचन स्रोत फोटो, तर ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचा फोटो काढायचा आहे. विहीर असेल तर आपल्याला विहिरीचा फोटो काढायचा आहे. तर ह्या ठिकाणी बघा व्यवस्थित क्रॉप करून घेतोय. त्याच्यानंतर बघा जमीन फोटो, तर ज्या ठिकाणी आपल्याला पंप बसवायचा आहे म्हणजेच विहीर किंवा बोर याच्या शेजारी जे काही ऑप्शन असेल तर त्याच्या एकदम जवळ आपल्याला शेतजमिनीचा आपल्याला फोटो काढून घ्यायचा आहे. तर ह्या ठिकाणी बघा मी फोटो वगैरे सगळं काढून घेतोय आणि क्रॉप करतोय. त्याच्यानंतर बघा खाली इथे सही करा, तर ह्या ठिकाणी बघा शेतकऱ्याची इथं आपल्याला सही करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी बघा शेतकरी सही करत नसेल तर तुम्ही त्याच्यावर करू शकता किंवा थंब आपल्याला अपलोड करायचा आहे आणि इथं जतन करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी आता पहिलं शेतकऱ्याची सही करून घेतो, शेतकऱ्याला करायला लावलेले आहे. तर ह्या ठिकाणी बघा शेतकऱ्यांनी ती सही केलेली आहे. त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी जतन करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा एकदा पूर्ण माहिती बघून घेऊया. नेटवर्क उपलब्ध आहे का? होय. त्याच्यानंतर यापूर्वी लाभ घेतला आहे की नाही, सिंचन स्रोत इथं होय आणि बाकी हे करून आपल्याला सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं सगळं झाल्यानंतर बघा इथं आपल्याला स्वयंसर्वेक्षणचा ऑप्शन होता, तर ह्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी स्वयंसर्वेक्षण अपलोड करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ह्या ठिकाणी भरपूर वेळ क्लिक करत राहायचं आहे, तोपर्यंत होणार नाही. आता हे पूर्ण झालेलं आहे अपलोड. आता पुन्हा बघा अर्ज तपशील आणि ह्या ठिकाणी बघा पैसे भरा असा ऑप्शन येणार आहे. आता ह्या ठिकाणी बघा इंग्लिश असल्यामुळे ह्या ठिकाणी बघा मेक पेमेंट या ऑप्शन आला. ठिकाणी मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर OTP येणार आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जो OTP आला असेल शेतकऱ्याच्या मोबाईलवर तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर ह्या ठिकाणी मी OTP टाकून घेतोय. त्याच्यानंतर बघा लोड होत आहे, त्याच्यानंतर पूर्ण प्रोसेस होईल. त्याच्यानंतर बघा खाली ऑप्शन येणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा मी UPI किंवा फोनपेच्या माध्यमातून करतो. त्या ठिकाणी बघा UPI निवडलेला आहे. आता UPI निवडताना बघा एक लक्षात घ्यायचं कोणत्या टॅक्स वगैरे लागणार नाही. दुसरा जर ऑप्शन निवडला तर टॅक्स वगैरे लागणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला UPI निवडून घ्यायचं आहे.
तर ह्या ठिकाणी बघा हळूहळू प्रोसेस होत आहे. त्याच्यानंतर बघा इथं जी काही अमाऊंट आहे ती भरायला आपल्याला ऑप्शन येणार आहे. त्याच्यानंतर बघा इथं पूर्ण डिटेल इथं आपल्याला कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस, तर ह्या ठिकाणी बघा जो UPI ID आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर बघा इथं खाली त्या जो काही UPI ID आहे त्याचं नाव येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पे या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ह्या ठिकाणी बघा पे याच्यावर क्लिक करतोय. तर ह्या ठिकाणी बघा ऑटोमॅटिक प्लीज वेट असा ऑप्शन येतोय आणि ह्या ठिकाणी बघा ऑटोमॅटिक आता फोनपेला डायरेक्ट रिक्वेस्ट आलेल्या आहेत. तर त्यांच्या फोनपेला बघा अशा प्रकारे जी रिक्वेस्ट असेल ती डायरेक्ट आलेली असेल. तर ह्या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे, इथं पे याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पे आणि तुमचा जो काही हे आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करून आणि पेमेंट करायचं आहे. तर ह्या ठिकाणी बघा इथं ऑटोमॅटिक माझं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. परत आपल्याला त्याच्या ॲपमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी बघा पैसे कटले त्याचा मेसेज आणि इथं त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. कारण कधी कधी काय होते पेमेंट पैसे कटून जातात पण लवकर येत नाही. तर याचा पण आपल्याला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1-2 मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि आपल्याला बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्यानंतर बघा इथं वरती रिफ्रेशचं ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बघा इथे पेमेंट पेंडिंग. आता परत बघा या ठिकाणी रिफ्रेश मारल्यानंतर बघा इथं ऑटोमॅटिक एकदा नाही दोनदा नाही आता 3-4 वेळेस आपल्याला ऑप्शन किंवा रिफ्रेश करायचं. ह्या ठिकाणी बघा आता पुरवठादार नियुक्त करा असा ऑप्शन आहे. आता याच्यावर कंपनी निवडण्यासाठी याच्यावर क्लिक करायचं आहे. तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपल्याला जो OTP आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता ह्या ठिकाणी बघा OTP टाकून व्हेरीफाय OTP याच्यावर क्लिक करतो. त्याच्यानंतर बघा सिलेक्ट वेंडर. तर ह्या ठिकाणी मी आता सूर्या इंटरनॅशनल ही कंपनी निवडतोय. कारण बऱ्यापैकी जे टाटाचं वगैरे मटेरियल होतं ते सूर्याला आलेलं होतं किंवा सूर्याला आहे म्हणून या ठिकाणी तो मी निवडतोय. तर ह्या ठिकाणी बघा इथं 32 कंपनी आहे. याच्यापैकी तुमच्या हिशोबाने जी तुम्हाला घ्यायची आहे ते आपल्याला कंपनी निवडून घ्यायचं आहे. कंपनी निवडल्यानंतर बघा ह्या ठिकाणी इथं कन्फर्म बटन आहे. आता ह्या ठिकाणी मी बघा कन्फर्म ह्या बटनावर 10 सेकंदांनी ऑटोमॅटिक परत रिसिलेक्ट करायला ऑप्शन आलेला आहे. त्या ठिकाणी बघा सूर्या इंटरनॅशनल एंटरप्राइजेस लिमिटेड इथे याच्यावर क्लिक करून आणि कन्फर्म करतोय. तर ह्या ठिकाणी